हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणींचे काही मनापासून स्वागत आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, म्हणजे दुसरी माळ आहे. तर आज हिरवा रंग आहे, काल पिवळा होता, आज हिरवा रंग आहे. तर मी हिरवी साडी घातलेली आहे, हिरवी साडी घातलेली आहे ताईनं. आणि आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारची वैभवलक्ष्मीची पोथी वगैरे वाचून झाली, पूजा वगैरे मांडली, पोथी वाचून झाली, त्यांनी पण पाठ वाचून झाला आहे त्यांचे, बघू शकताय. आणि फुलं वगैरे ताईंनी नाही आणले. त्यांना वाटलं की मी आर्याला पाठवलं ना, आणि मला वाटलं ते आणते, मग फुलं वगैरे नाही आणले. तर साधी सिंपल अशी पूजा केली. देव वगैरे आपल्याला हलवायचे नसतात, म्हणून मी फक्त तांब्या ठेवलेला आहे. वैभवलक्ष्मीची पूजा मांडतो आपण तशी पूजा मांडलेली आहे. आणि वरतून मंदिरातून काही देव वगैरे काढलेले नाही आहेत. साधी सिंपल अशी पूजा केली. श्रीयंत्र वगैरे काहीच नाही काढलं, लक्ष्मीच्या कवड्या वगैरे ते पण काहीच नाही काढलं. जेवढं माहिती आहे तेवढंच मी साधी सिंपलची पूजा केली. कारण की असं बोलतात की नवदेव देवांना हलवायचं नाही, म्हणून मी वरचे मंदिरातले देव लक्ष्मी लक्ष्मी यंत्र म्हणा किंवा लक्ष्मीच्या कवड्या म्हणा असं काहीच काढलं नाही. मी साधी सिंपल अशी पूजा केली. आणि पूजा वगैरे करून झाली, आरती झाली. आणि गरम बघू शकता किती वाजले. मगाशीच झाली माझी पूजा. मला असं वाटतं 7, 7:15ला पूजा झाली. नंतर ते बसले, त्यांची पण पूजा झाली. आणि आता वाजले आहे 8:30. बघू शकताय 8:30 वाजले. आणि माझं आता ना मेनू सांगते तुम्हाला. हा साधा सिंपलचा मेनू असतो. मसूरच्या डाळीचं वरण, भात, शेवळ्याची खीर, काल तांदळाची खीर होती, शेवळ्याची खीर आणि मिक्स उसळची भाजी, असं साधं सिंपल आहे मेनू. आमचा पदार्थ आता झालं काय काय सांगते. भात झालेला आहे, खीर झालेली आहे, खीर होत आहे, भात झालेला आहे, पीठ मळून झालेलं आहे, मिक्स उसळ शिजवून झालेली आहे. फक्त डाळीला भाजीला फोडणी द्यायची, चपात्या करायच्या आहेत ताईनं. आणि मला थोडंसं ताईंसोबत बोलून घेते. नंतर वेळ भेटतो नाही भेटतो व्हिडिओ काढायला, म्हणून म्हटलं आता वेळ आहे. खीर होत आहे, भाजी टाकायची आहे, डाळ टाकायची आहे, तोपर्यंत म्हणजे 2 शब्द ताईंसोबत बोलून घेते. आणि असं तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओला देत जा. असेच व्हिडिओ बघत जा, छान असे कमेंट करत जा. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ताईंनो ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. जा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजेच आज जो अपलोड केला आहे शुक्रवारी दुपारी, तो उशीर झाला थोडासा अपलोड करायला, कारण व्हिडिओ खूप मोठा होता. आणि घरातलं कसं काम वगैरे पण होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मला थोडा वेळ लागला. पहिलं घरातलं काम आवरून घेतलं, नंतर व्हिडिओ बनवला. मग मोठा व्हिडिओ असल्यामुळं काय झालं, व्हिडिओ बनवायला पण वेळ लागला, व्हॉइस वगैरे द्यायला म्हणजे एडिटिंग करायलाच वेळ लागला. मला थोडं कट वगैरे करायचं होतं. आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला पण वेळ, म्हणजे अपलोड वगैरे व्हायला पण, सेव्ह वगैरे व्हायला पण भरपूर वेळ लागला. आणि मग उशिराच व्हिडिओ टाकला, त्यासाठी क्षमा असावी ताईनं. आणि आता किचनमध्ये जाऊया थोड्या वेळाने. आता इथं बसते जरा मी, कारण खूप गरम व्हायला लागलं. साडी वगैरे घातली ना तर खूपच गरम होतं. आणि साडी कशी टोचती अशी भरलेली आहे ना, साधी साडी असलं काय वाटत नाही, पण टोचती जर वगैरे आहे ना डिझाईन, तर ती टोचती. त्याच्यामुळं ना मी एकदा तुम्हाला साडी दाखवते. या अगोदर पण घातलेली आहे साडी, बघू शकताय. अगोदर पण साडी घातलेली आहे ना. तुम्ही म्हणताना त्याच्यावरचं ब्लाऊज टाईनं आहे, पण ते नाही येते, मग मी दुसरं ब्लाऊज घातलेला आहे. तर असं. आणि चला मग आता किचनमध्ये जाऊया. तर बघू शकता किचनमध्ये आले. आणि बघा भात झालाय, तर खीर होती. आणि इथं कांदा टमॅटो सगळं कापून ठेवलं, डाळ भिजत घातली. आणि इथं मिक्स उसळ पण शिजवली कुकरमध्ये. आता फोडणी द्यायची, पीठ मळून झालेलं आहे. खाली दिसते का तुम्हाला? नाही दिसते. तर खीर होती. तर मैत्रिणीनं बघू शकता आता आले आहे किचनमध्ये. आणि भात वगैरे केला आहे, भात झाला आहे, खीर झाली, मसूरच्या डाळीचं वरण, कोणी वरण बोलतं तर कोणी तिखट डाळ बोलतं. तर मी व्हिडिओमध्ये वरण सांगते तुम्हाला. तर आमच्या इकडं तुरीच्या डाळीला असं वरण बोलतात, मसूरच्या डाळीला तिखट डाळ असे बोलतात. कसं असं आमच्या इकडे ना तुरीची डाळ केली जात नाही, म्हणजे माझ्या सासरीकडे सॉरी मसूरची डाळ केली जात नाही, कोण सहसा खात नाही. असं म्हणतात की मसूरची डाळ गरम आहे, खूप खायची नाही. पण मला आहे ना माझ्या मम्मीकडे म्हणजे मसूरची डाळ जास्त केली जायची, तेव्हापासून मसूरची डाळ खूप आवडती. आणि मला आवडते, मुलांना पण खूप आवडते मसूरची डाळ. सॉरी, पंखा बंद कर ना 1 मिनटं. मग मी काय करते, मसूरची डाळ जास्त करून करते, कारण मुलांना मसूरची डाळ आवडते. तुरीची डाळ वगैरे केली का त्यांना आवडत नाही, मग मसूरची डाळ आवडते.
तर कोणाकोणाला मसूरची डाळ आवडती ते पण मला कमेंट करून सांगा. आणि कोणाच्या घरामध्ये मसूरची डाळ जास्त बनते, तर आमच्या इथे जास्त बनते. माझं एवढं काय नाही, पण मुलं ना आवडीची जर भाजी नसली ना तर मुलांना मग आवडीची डाळ तरी करावं लागते, एक तरी काहीतरी आवडीचं करावं लागतं. आता मिक्स उसळ केली होती तर आर्यला पण एवढी काय असं आवडत नाही. आणि यश अगोदरच सांगतो की मी नाही खाणार, त्याला सांगितलं. मग मसूरची डाळ करते, मग तो मसूरची डाळ भात तरी खाईन. मग मसूरची डाळ केली, आणि मसूरची डाळ ह्यांना आवडत नाही ताईनं पहिल्यापासून. अख्खी मसूर आवडते पण लाल मसूरची डाळ त्यांना आवडत नाही. त्यांना तुरीची डाळ आवडते. मग गुरुवारची तर तुरीची डाळीचं वरणच असतं. पण मग आवडीची काय कालवण भाजी नसली का मग मला मसूरची डाळ करावं लागते. ज्यावेळेस कधी आवडीचं मुलांच्या आवडीचं कधी भाजी नसेल त्यावेळेस मग मला मसूरची डाळ करावं लागते. किंवा कधी अर्जंट असं काही कालवणाला नसेल किंवा आता कंटाळा आला काहीतरी कालवण करायचं तेव्हा मसूरची डाळ करते. पण छान लागते मसूरची डाळ. मसूरची डाळ चपाती पण आणि डाळ भात पण, डाळ भात आणि कांदा. फक्त ती योग्य पद्धतीने म्हणजेच जशी मी करते ना तशी केली ना तर खूप छान होती. भरपूर जणांना माझी ही पद्धत आवडती. जशी मी या पद्धतीने करते एकदम साधी सिंपल. लसूण थोडासा चेचून बारीक कापून टाकायचा, कांदा एक अर्धा किंवा एक आपल्या आवडीनुसार, आणि टमॅटो एक मोठा टमॅटो टाकायचा मसूरच्या डाळीमध्ये. आणि हीच मसूरची डाळ थोडीशी घट्ट करायची, म्हणजे शिजवली ना, शिजून फोडणी दिली का त्या डाळीची चव वेगळी होती. म्हणजे एवढी काय चव लागत नाही, लागते पण एवढी काय चव लागत नाही त्याची. पण डायरेक्ट आपण थोडा वेळ भिजत ठेवायची, कारण मसूरची डाळ थोडा वेळ जास्त लागतो. आणि डाळीवरती पण असतो बघा, कधी डाळ व्यवस्थित असली का चांगली डाळ असली ना तर चांगली क्वालिटी असली तर चांगली डाळ लवकर शिजते. आणि जर क्वालिटी बरोबर नसली काय वेळेस येते बघा, आपण चांगली घ्यायला गेलं तरी पण ती तशीच क्वालिटी येते. त्यामुळे ती डाळ लवकर शिजत, आणि किती शिजवा तरी पण ती शिजत नाही. मग त्या डाळीवरती पण असतं, आपण चांगलं जरी घ्यायला गेलं तर ते आपल्याकडे तशीच येते, मग त्या डाळीवरती असतं. तर मग भिजत घालते मी थोडा वेळ, कांदा टमॅटो कापूपर्यंत, किंवा अगोदर लक्षात राहिलं तर मग अगोदरच भिजत घालते, म्हणजे लवकर शिजायला मदत होते. आणि मग भिजत घातली होती इथं मी, भात वगैरे घातला, पहिली डाळ शिजायला घातली, नंतर भात वगैरे घातला, कुकर लावला, नंतर खीर वगैरे केली, तोपर्यंत डाळ चांगली भिजली. आणि मग मी शिजायला घातली. आणि इथं बघा फोडणी दिल्यावर पण थोडीशी ना कांदा टमॅटो मसाल्यामध्ये परतून घ्यायची, म्हणजे अर्धवट अजून त्याच्यामध्ये शिजून घ्यायची. पाणी न टाकतं, त्यालाच पाणी सुटतं डाळीला वगैरे आणि मसाल्याचं. आणि मग छान अशी परतून घेतल्यामुळे त्यात तुम्ही गरम पाणी टाका, गरम पाणी टाकलं अजून लवकर शिजते, पण मी थंडच टाकलं इथं, गॅस पण रिकामी नव्हते आणि गडबड खूप. मग हे गरम करत ते त्यापेक्षा मी डायरेक्ट थंड पाणीच घातलं. आणि पाणी एकदाच टाकायचं डाळीमध्ये, 2-3 वेळेस, कारण की ना डाळ शिजली का मग घट्ट होती. त्याच्यामुळं पाणी अगोदरच टाकायचं, आपल्याला डाळीचा अंदाज घ्यायचा आणि पाणी अगोदरच जास्त टाकायचं. मग मी पाणी कढई भरून बघा टाकले अंदाजाने, जशी जेवढी डाळ आहे तेवढं. आपल्याला माहिती आहे शिजल्यावर केवढी होणार आहे काय, कारण अगोदरच पाणी नाही टाकलं, नंतर पाणी टाकलेलं आपल्याला असं वाटलं आता घट्ट झाली किंवा कमी झाली शिजल्यावर. मग कोणी बघा पातळच करतं ही डाळ, किंवा अर्धी शिजवतं, म्हणजे अख्खी पूर्णपणे शिजवत नाही. तर मी पूर्णपणे गाळ करते. आणि जेव्हा कधी एक दोन वेळेस तुम्ही बघितलं असाल ती डाळ अख्खीच होती, पण ती डाळ शिजलीच नव्हती, डाळ बरोबर नव्हती, की ती शिजतच नव्हती. तर ही डाळ चांगली आहे बघा. तर ही लगेच शिजली आणि एकदम मस्त अशी गाळ झाली. आणि जशी डाळ होईल ना घट्ट अशी, तर जशी आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तशी डाळ. पण ही डाळ आहे ना घट्टच खूप छान लागते, जास्त करून पातळ नाही करायची डाळ. ही डाळ घट्टच छान लागते. काही नाही टाकायचं, फक्त राई जिऱ्याची फोडणी द्यायची, आणि लसूण थोडासा चेचून बारीक कापून, आणि कांदा टॅमॅटो मोठा घालायचा, तेव्हाच त्या डाळीला चव येते. मोठा एक टॅमॅटो 2 घातले तरी पण मस्त डाळ होती, खूप छान अशी. थोडीशी आंबट डाळ खूप छान होती. आणि लाल तिखट मसाला, हळद आणि चवीप्रमाणे मीठ, बस. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला, नाही घातली तरी हरकत नाही. एकदम मस्त अशी साधी सिंपल पद्धतीने डाळ होती. नक्की करून बघा तुम्ही, जर खात नसेल करत नसेल तुमच्याकडे करत नसेल जास्त करून, तर ही डाळ नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. मुलांनाही आवडेल. माझ्या मुलांना खूप आवडते, तिघांना ही डाळ ना खूप आवडते. भाजी जरी नसली ना ते फक्त डाळ भात खातात. आर्य तर डाळ भात खातो, पण यश, पण आर्य चपातीसोबतही डाळ खातो. मी ही भाजी वगैरे नसली ना, किंवा मला भाजी आवडीची नसली तर मी पण डाळ चपाती चुरून खाते भाजीमध्ये, खूप छान अशी. जशी आपण बघा अख्खी मसूरची डाळ किंवा उडदाची आमटी, त्यासोबत भाजी, त्यासोबत भाकरी किंवा चपाती चुरून खातो, त्याच प्रकारे ही. असं की नाही, असं नाही की फक्त डाळ भातच खाल्ला पाहिजे, ह्याच्यासोबतही भाकर किंवा चपाती चुरून खाऊ शकतो. खूप छान लागते, एकदम मस्त लागते. नक्की एकदा ट्राय करा. तर ही आमच्या घरामध्ये माझ्या मुलांची आणि माझी फेवरेट डाळ आहे. आणि त्यांची फेवरेट डाळ म्हणजे तुरीची डाळ आहे. त्यांना तुरीची डाळ आवडते, आणि सहसा करून मुगाची आवडते जास्त करून, म्हणजे जास्त तुरीची आवडते.
आणि नंतर दुसऱ्या नंबरला बोलायला गेलं तर मुगाची एखाद्या वेळेस. पण मसूरची डाळ त्यांना आवडत नाही. पण आता काय करायचं, मुलांमुळं खावं लागतं आपल्याला. आपल्याला आवडत जरी नसलं तरी मी काय करते, मुलांना जे आवडतं ते पण करते. मुलांची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. मग ते खाणार नाही ना आपण आपल्या आवडीचं करणार, हे असं कधीच करत नाही. मला जे वाटलं ते मी त्यांना सांगते. मग ते बोलतात हां मम्मी बनव, आम्ही खाऊ तरच मी बनवते, नाही तर बनवत नाही. मग एखाद्या वेळेस असतं त्यांची आवड, एखाद्या वेळेस असते मुलांची आवड, एखाद्या वेळेस असते माझी आवड, एखाद्या वेळेस असते तिघांची, म्हणजे मुलांची पण माझी पण त्यांची पण अशी पण. काय काय वेळेस सगळं एक करून ते सगळ्यांना आवडतं, काय काय वेळेस नाही आवडत. मुलांची आवड निवड प्रत्येक वेळेस बदलत चालली बघा. पहिल्या मुलं तुरीची डाळ पण खात होते, मुगाची डाळ खात होते, परत म्हणजे अख्खी मसूर खात होते, मटकीचा कालवण खात होते. मटकी बटाटा तुम्हाला किती व्हिडिओ सांगितलं, माझ्या मुलांचा फेवरेट आहे. कुकरमध्ये टाकून ना, मसाला वाटून नाही, मटकी बटाटा किंवा बटाट्याचं कालवण कुकरमध्ये टाकून. बटाट्याचं कालवण तर अजून फेवरेट आहे, त्यांना खूप आवडतं. कधी पण म्हणलं तर बटाट्याचं कालवण कर कुकरमध्ये टाकून असे म्हणतात. आणि मटकी बटाटाही तसंच करते. तर इथं बघू शकतात पीठ वगैरे ना झाले पूर्ण, मग अशीच मळून ठेवलं होतं. गोळे वगैरे करून घेतले. ताईनं पीठ आहे ना बरोबर दळलेलं नाही बघा. कधी गहू व्यवस्थित येत नाही, तर कधी पीठ दळून व्यवस्थित होत नाही. ह्या गोष्टी तर सगळ्यांच्यात आयुष्यामध्ये चालू असतात आपल्या गृहिणीच्या. तर आपल्यालाही जेवढं जसं होईल तसं करावंच लागतं आहे. आता हे पीठ जे दळून आणलं ते कशावर दळलं तेच काय कळत नाही. तर चपात्या ना म्हणजे कडक होत आहेत आता चपात्या. कडक म्हणजे करता वेळेस नाही, पण नंतर झाल्याच्या नंतर चपात्या थोड्याशा कडक होत आहेत, ते पण काल बोलले. तर किनारी मला असं वाटतं ना किनारी थोड्याशा कडक होत आहेत. तर आता एवढं पीठ आहे ते संपवावं लागेल, काय करू शकतो. तर तिकडं मला असं वाटतं आर्य पण बोलला मम्मी आपण दुसरीकडे टाकूया दळायला. दुसरीकडं नाही ना वेळेवरती भेटत नाही. ताईनं मोठी चक्की आहे खूप, आणि खूप गर्दी असते, ती दोन्ही टाईम चालू असते. आणि कशी ओळखीचे आणि छोटी चक्की आहे, पण ते वेळेवर देतात, ते पण दळतात असं नाही. पण कधी कधी बघा असं होतं, माहीत नाही काय प्रॉब्लेम. मग ह्या चक्कीत पण होतं, असं नाही की मोठ्या चक्कीत होत नाही. इकडं पण प्रॉब्लेम होत होता, म्हणून मी तिकडं टाकलं. तर तिकडं पण कधी कधी होतो प्रॉब्लेम. मग आता असं वाटतं इकडं टाकावं, पण इकडं वेळेवर भेटत नाही. त्याच्यामुळं ना कसं दळण टाकलं का लगेच भेटलं का बरं वाटतं. लगेच म्हणजे जरी सकाळी टाकलं तर संध्याकाळपर्यंत, किंवा संध्याकाळी टाकलं तर 8-9 वाजेपर्यंत तरी भेटलं तर काय वाटत नाही. पण इथं ना लवकर भेटतच नाही. खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी असते. मोठी चक्की आहे खूप, आणि ती चक्की आहे खूप आमच्या इथं फेमस. तर तिथं लवकर भेटतच नाही. पण बघू आता, पिठंच कधी कधी होतं असं. चक्की आहे ती पण असं. आणि इथं बघू शकताय चपात्यानं सगळ्या गोळ्यांना तेल लावून घेते, कारण की गॅस पण रिकामा नाही. एकीकडे डाळ शिजती, एकीकडे भाजी होती, भाजीला फोडणी दिली. आणि म्हणले तोपर्यंत ना चपात्याच्या सर्व गोळ्यांना तेल लावून घेते, कारण तेल लावून घेतलं ना बरं पडतं. आणि गॅस एवढा स्लो झाला आहे, चपाती शेकत नाही. एक एक प्रॉब्लेम बघा होतच असतं. माझ्या आयुष्यात तर होतच राहतं, हे झालं का ते झालं का हे. तुम्ही आता बघतायतच, कधी मशीन बिघडते, तर कधी काय बिघडतं. तर मशीन तर मला असं वाटतं 4-5 वेळेस मशीन झालेली आहे. आता या महिन्यात पण मशीन बनवून आणली. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, या महिन्यात पण मशीन बनवून आणली. आता टी व्ही बिघडला. टी व्हीचं तुम्हाला सांगते. आता टी व्ही बिघडला होता, तर टी व्ही बनवायला दिला. ते भाऊ म्हणले ओळखीचेच आहेत त्यांचे, तर ते म्हणले आणून द्या, बघू बनतो का बघू. तर टी व्हीची ना मला असं वाटतं डिस्प्ले पण गेलं ना अजून काहीतरी गेलं, तर तो बोलला टी व्ही बनणार नाही. मग टी व्ही बनवायलाच फक्त 11,000 ते 12,000 रुपये खर्च आहे. तर हे असे म्हणले 11,000 ते 12,000 रुपये टी व्ही बनवायला घालवण्या परत आपण नवीनच घेऊया. म्हणले ठीक आहे, पण आता टी व्हीची गरज पण नाही आहे, कारण की आता टी व्ही हा पण नवीन पण आणला आणि बंदच ठेवला तर तो पण खराबच होणार आहे. का सांगते ताईनं, तो टी व्ही पण का खराब झाला ते पण सांगते. कारण आर्यची आता 12वी चालू आहे, मग बोर्डाचे पेपर वगैरे असतात, मग अभ्यास पण तेवढाच असतो. तर आणि मग त्याला मी सांगितलं की टी व्ही वगैरे तर त्याला लावूच देत नाही. म्हणजे दीदीच्या 10वीपासून आम्ही टी व्ही बंदच ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो टी व्ही आता पूर्णपणे बंद झालेला आहे. फक्त आधीमध्ये काहीतरी लावत होतो, आणि दीदी होती तर लावत होती. आता कोणच लावत नाही, कोण बघतच नाही. जे ते मोबाईल घेऊन बसतं, फोन घेऊन बसतं, त्याच्यामुळे ना टी व्ही पूर्णपणे बंद झाला. ना तर आर्यला फोन नव्हता घेतला ना, तेव्हा आर्य टी व्ही बघत बसायचा. अभ्यास झाला का. पण आता आर्यला फोन घेतल्यापासून आर्य पण आहे ना टी व्ही बघत नाही. फक्त कधीतरीच दिदी जर आली तरच दिदी बघायची. मग दिदी महिन्यातनं एखाद्या वेळेस येणार आणि ते 1-2 दिवस टी व्ही लावणार, असं होत नाही ना. टी व्ही पण लावला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ती चालू केली पाहिजे. मग त्याच्यामुळं ना आता 2 महिने झाले पूर्णपणे टी व्ही बंद झाला. तर डिस्प्ले होता, टी व्हीचा आवाजही होता, फक्त थोडंसं हालत होता, कारण आम्ही चालू करत नव्हतो म्हणून थोडंसं त्याचे हे खराब झालं होतं. पण आता पूर्णच गेला, 2 महिने झाले. म्हणून म्हणले बनवा बघूया
कारण की आता बिग बॉस चालू होते. मला बिग बॉस खूप आवडतो ताईंनो, मराठी बिग बॉस. पण मी नाही बघितलं कारण आर्यमुळं, कारण मी बघन तर मग त्याला डिस्टर्ब नको व्हायला, म्हणून मी मुलांसाठी नाही बघत. जे आवडतं ते वगैरे बघत नाही. बिग बॉस मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप एकदम वेडी आहे बिग बॉससाठी मी. मराठी म्हणा, हिंदी म्हणा. पण यावर्षी मला खरंच, यावर्षी नाही म्हणत मी, तर यावर्षीच नाही म्हणत मी, दीदीच्या 10वीपासून टी व्ही म्हणजे आम्ही बघतच नाही, जास्त लावतच नव्हतो. तर थांब जरा, दीदीच्या 10वीपासून आम्ही टी व्ही लावतच नव्हतो ताईंनो. त्याच्यामुळं थोडं थोडं बघायचं कधी कधी बिग बॉस मी, जेव्हा त्यांचा अभ्यास झाला असेल तेव्हा. पण आता ना एकदमच टी व्ही पण बंद झाला ना, आर्याची पण 12वी आहे. त्याच्यामुळं ना मी त्यांना बोलले आता नका घेऊ नवीन टी व्ही, तोच जुना आणून लावून ठेवा, कारण एकदम घर आहे ना मोकळं मोकळं वाटते. जुना आणून लावून ठेवूया आपण तसाच, नंतर मग घेऊया. त्याची 12वी झाली का मग टी व्ही घेऊया, कारण टी व्ही कधीतरी टी व्ही पण लागतो ना बघा. दरवेळेस आपण फोन घेऊन बसू शकत नाही. त्याची 12 तर 5 महिने राहिले, 5-6 महिने राहिले, मग घेऊया नवीन. ते बोलले ठीक आहे, कारण की आता घेऊन फायदा नाही, आपण बंद ठेवू आणि बंद ठेवल्यावरती परत तो खराब होणार, त्यापेक्षा म्हणले नंतरच घेऊया. आणि इथे बघा खूप बोलणं झालं, खूप गप्पा झाल्या. आणि आता मी ना चपात्या करून घेत आहे, म्युझिक लावते. इथं आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, चपात्या झाल्या का म्हणजे झालं. आणि लवकर झालं आज पण ताईंनो. मिक्स उसळ होती, म्हणजे भाजीचं एवढं टेन्शन नव्हतं की साफ करायची वगैरे भाजी असली ना खूप टेन्शन असतं. आणि गुरुवार शुक्रवारचं जास्त भाजीचा लोड घेतच नाही, कारण पूजा वगैरे असली गुरुवार शुक्रवारची ना, पूजा वगैरे असते. त्याच्यामुळे ना मला खूप उशीर होतो. मग जर मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी किंवा भेंडी वगैरे अशी जरी आणली ना मग खूप उशीर होतो. मग काय काय वेळेस आहे ना ते मला साफ करून देतात. मेथीची भाजी नाही, पण शेपूची भाजी आणि मी आणि ते आम्ही दोघं मिळून साफ करतो कधी कधीचा, नाहीतर नाही, त्यांना वेळ पण असला पाहिजे. आणि भेंडीची भाजी मग कधी कधी देतात कापून, आणि कधी कधी मग मलाच करावं लागतं. आणि इथं बघा आता चपात्या करतेच, खूप वेळ बघा चपाती लाटून किती वेळ होतो तरी पण चपाती शेकत नाही, एवढा वेळ लागतो आहे चपातीला. भरपूर वेळ चपातीला लागत होता. आर्याला बोलले तो इष्टवाला आला आवाज दे, तर कधी येतो तेच माहीत नाही, कारण की आम्ही बनवतो तर दुसरा इष्टवाला तो आवाज वगैरे देत नाही, त्याच्यामुळं समजत नाही. तर तोच चांगला बनवतो. लास्ट टाईम पण जेव्हा बनवला होता मी गॅस, मला असं वाटतं त्यावेळेस ना टिफिन होते त्यावेळेस बनवला होता. ते एक अंकल होते, तर ते येतं ते पण दिसत नाहीत, त्यांनी बनवला होता. पैसे घेतात जास्त, पण चांगला बनवला होता. आणि असं तर हे बघू शकताय, पटापट लाटायचं काम चालू आहे, कारण की ना साडी वगैरे घातली ना तर खूप म्हणजे किचनमध्ये तर उभं राहायलाच होत नाही. मॅक्स शिवते, आपल्याला सवय असते तर मॅक्स शिवता वाटत नाही, पण साडी जेव्हा घातल्यानंतर असं वाटतं फक्त बसून बसायची कामं करावं, म्हणजे बाहेरच्या रूममध्ये कामं नको वाटतात साडी घातल्यावरती. आणि तर असं कोणाकोणाला साडी घातल्यावरती कामं जमत नाही, नक्की मला कमेंट करून सांगा ताईंनो. मला आता जमतच नाही साडी वगैरे घातल्यानं कामं. तर स्वयंपाकाची करते तशीच, पण जर घरातले कामं असेल म्हणा, बाथरूममधले कामं किंवा किचनचे भांडे वगैरे, तर मग नाही जमत, पूर्ण भिजायला होतं. तर इथे चपात्या वगैरे करून घेते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि आज तुम्हाला पूजेचा व्हिडिओ मी जास्त शेअर नाही केलेला, कारण माझ्या लक्षातच नाही राहिलं ताईंनो ना, गडबडीमध्ये ना. तर मी बघा नंतर लास्टला ना तुम्हाला व्हिडिओ थोडासा काढला, नैवेद्य ठेवला, तेव्हा लक्षात आलं की मी ना व्हिडिओ काढायचे विसरले. आणि माझं कसं असतं, जे आहे ते आहे, म्हणजे असं नाही की मी फुलं नाही आणले देवाला किंवा फुलं नाही दाखवले तर आपण व्हिडिओ नाही काढायचा, असं काही नाही. फक्त आपण मनापासून कुठली पण गोष्ट करणं गरजेचं असतं. आणि तर मी फुलं म्हणजे पूजा लास्टला तुम्हाला दाखवलं बघा व्हिडिओ ताईंनो. कोणी असं बोललं का पूजा मांडलेली आहे, फुलं नाही काय नाही,
तर जे आहे ते आहे. फुलं नसले म्हणून काय झालं, आपण पूजा करायची नाही का? व्हिडिओ काढतो, बिलं असलं चांगलं सजवल्यावर पूजा, तेव्हा आपण व्हिडिओ काढतो तेव्हा टाकायचं. आणि आता चांगलं सजवलं नाही म्हणजे देव वगैरे सर्व वरती आहे, फुलं वगैरे पण नाही भेटले, त्याच्यामुळं असं वाटेल तुम्हाला की नाही अशी कशी पूजा मांडली, सजवलं नाही काय नाही. तर मी नाही सजवलं तरी पण काय हरकत नाही, तरी पण मी व्हिडिओ काढले. मला कोणत्या गोष्टीची म्हणजे आपण बोलतो ना काय काय लाज वाटते बघा की आज असं आहे तसं आहे, तर मला कुठल्या गोष्टीची लाज नाही. जे आहे ते आपलं आहे, स्वतःचं आहे. हां, मीठ आणि हे टाका, जे आहे ते आपलं आहे, स्वतःचं आहे. आपण कधी लाजायचं नाही. आज आपण लाजलो तर उद्या कधी, मला असं वाटतं ना, माझा हा अनुभव मला एवढं माहिती आहे की आज आपण जर लाजलो, आज लाज धरली कोणत्या गोष्टीची, तर आपण पुढं कधी जाणार नाही. तर लाजही धरायचीच नाही. जे आहे ते आपण स्वतःचं, आपण कोणाचं घेऊन छिनून किंवा कोणाचं हिसकावून आणलेलं नाही. कोणतीही गोष्ट म्हणा, तर लाजायचं अजिबात नाही. जे आहे ते आपला त्यात बघ डब्यात जे आहे ते आपण आपल्या बोलतो ना, आपलं आहे, स्वतःचं आहे. तर लाजू नका. नाही तर मग जे आहे काय जण असं करतात काय की नाही बा आज असं नाही केलं तसं नाही केलं चांगल्या प्रकारे, तर आपण व्हिडिओ काढायचं नाही. माझं असं काही नाही बघा. जे असन, जी भाजी असन, जे घडत असन ते मी तुम्हाला दाखवत असते. जे सांगायचं आहे तुम्हाला सांगते, छोट्या मोठ्या गोष्टी. ते बघू शकता. पूजा अशी साधी प्रकारे तुम्हाला पूजा दिसत असेल ना. फुले ना काय, देव फक्त भक्तीचा भूका आहे. असं नाही की एवढं सजवलं पाहिजे तेवढंच. आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे, दिवा लावलेला आहे.